कूलर कवा नेता? कूलर काय करायचं होतं कूलरला नेऊन? सुधारायचं नाही का ते? सुधारायचं का? मग 2 हप्त्यापासून ते माणसाला सांगून ठेवून दिलं, आणतो नाही, जायचं नाव नाही. बर मग आता घेऊन जाऊ का त्याला कूलरला? हा. बर ठीक आहे. आता उन्हाळा लागला म्हणते ती, तर कूलर न्यायचंय बाहेर रिपेअरिंग करायला. त्याचे जे ना थोडे जाळ्या गिळ्या खराब झालेल्या आहेत आणि मोटर पण माझ्या हिशोबाने बंद आहे. तर त्याला आता मग जाऊ ते कूलर नीट करायला घेऊन जाऊ. आता इथं पिन आहे कूलरची. आता तिथं गोलू आहे, त्या गोलू म्हणतो मला जरा मदत कर ते कूलर उचलायला, कारण की हाईट भरपूर आहे त्या कूलरची. त्याच्यामुळं ते कूलर काही मला उचलता येणार नाही. तिथं मी सीडी पण लावून घेतो. ही अशी सीडी लावली, हे कूलर एवढ्या वरती आहे तर मला काही उचलता येणार नाही. ए गोलू, ते कूलर काढायला मदत कर ना जरा. हा आता हे कूलर काढून घेतो. इथलं जरा वरतीच येते. आमची इथं हाईट म्हणजे हे खाली असल्यामुळं कूलर एवढ्या वरती लावणं लागलं मला. पण त्याच्यासाठी एक सिस्टीम अशी करेल मी, मस्त सीडी गिडी लावून घेतली आणि त्याच्यानंतर हे बघा इथं पाईपलाईनची पण फिटिंग करून घेतली की म्हणजे डायरेक्ट टपात. आता मला असं वाटतं की याला काय करू माहितीये का, मस्त एक टप पण आणतो मी नवीन, कारण टप पण मला असं वाटतं खराब झालेला आहे. तर नवीन टप पण आणतो आणि त्याचं काम पण करून देतो मी सर्व. तर चला आता पहिले ते गोलूला मदत करतो मी. आम्ही तो कसं न उभे राहतो, एकटं कोण काही उचलणार नाही ते. आणि कूलर काढून खाली घेतो पहिले, नंतर तुम्हाला सांगतो कुठं नेणार मी आता रिपेअरिंग करण्यासाठी. आता त्याला खर्च मला असं वाटतं 2-2.5 हजार रुपये तरी मिनिमम मला येणार आहे. पाहू आता. हा निकालने का गोलूबा, आतून मी ते एकदा ते हे काढून घेऊ का पिन? पिन काढली मी, काढली रे पुरी पिन काढली, पण त्याच्यातून राहिली थोडीशी. थांब ते वडू देन मला पिन, ते काढून घ्या ना खाली. खाली टाकून देन ते गोलूबा, ते खाली टाकून देन ते दे टाकून खाली. हा निघतं ते फसवले मी. ते वरती पण एक या. हा तुमच्या दोघं नाव तरी निघन ते आरामशीर बा गोलूबा. आणि तिथं पिनचं आहे गोलूबा, तिथून पिनचं आहे ते. हे बा ते पिनचं आहे तिथं, ते काढून घे. मी पिन पुरी काढली. हा काहीच अडचण नाही. आरामशीर. अटकली का? थांब 2 मिनिटं मी जातो आतमध्ये. ती अटकली तर जाऊन येतो मी आतमध्ये एकदा. पाय तू कुठं अटकली इथं. थांब गोलूबा, ही अटकली होती इथं. हा घे इथून जात झालं. आण बा पडेल. आता पाहू निघतं का गोलूबा. निघन का रे? ते येऊ मदत करू. जड तर आहेस ना बा ते. नाही जब बाहुबली तसं धरा. कमांडो मी धरलो. 1 मिनिट कमांडो. हा आता काही नाही, याला आपण काय करू गोलूबा, याला घेऊन जाऊ गावामध्ये. हा आणि पाहू याला काय करता येईल. हे बटणं टाकून देऊ कर नवीन का? हाय बटणं चांगले? बटणं तर मला चांगले दिसू राहिले ठीकठाक. हा ते मशीनच का हे? ऑइल नाही रे गोलूबा, त्याच्यात जाम नाही, ते डायरेक्ट त्याच्यातून धुपट निघलं त्याच्यातून डायरेक्ट. ते मोटर गेटर बस सर्व्हिसिंगच करून घेतो. तेच करतो. पाहू आता किती त्याचा दंडम लागतो मला. चला घेऊ त्याला आता. खर्च लागन मा हिशोबाने तुला काय. टप्पन घे ना एक नवा. टप म्हणजे तरी 1,500 रुपयाच्या आसपास. हा 1,500 रुपये हा या बा मा म्हणणं काय, 300 रुपयाचा टप पकड, 600-700 रुपयाची मोटर आणि 400 रुपये त्याचा खर्च. फिटिंग म्हणजे सगळंच करून 400 रुपये. बटना गिटना काय आहे ते, बाकी तर सगळं ओकेच आहे. वायरिंग गिरिंग ओके तिची. चला मग घेऊ. चल मग एखाद्या ज्यूस बीस पास मग आता. बर पहिले अरे एड्या तर तो मला कमीत कमी काय करायला पाहिजे की पांडूचा याचा अर्धा खर्च मी देतो. अर्धा खर्च मी देतो. मी देतो. आम्ही तर मदत केली ना काढायला. बर करा तुम्ही मदत. आता काय करायचं आपल्याला गाडी घ्यायचं ना. चल या 4 व्हीलर वरती ठेवायचं का? नाही रे बाबा 2 व्हीलरवर. गाडी चला. बैठ रहा मैं रे वो टाइगर कर रहा है इसलिए बोल रहा है.
फोटो घेऊन टाका. येतो येतो भाऊ. हा फोन लाव मला. मा नंबर आहे ना सेव तो. बस लवकर करून देतो. 700 रुपयात लावून टाकतो का? बर. हा अरे मजुरी सही सांगणार भाऊ किती लागतात. बर बर पाय. बर बर बर.